पिढ्या जर महाराज जर चांगले संस्कार असतील तर परमार्थ करतात. तुकोबारायच्या पिढ्याना पिढ्या परमार्थ होता. माझ्या वडिलाची मिराशी गा देवा तुझे चरण सेवा पांडुरंगा. 7 पिढ्यापर्यंत जगद्गुरु तुकोबारायच्या घरी वारी घडली. कशाही प्रकारची अपेक्षा सुद्धा मनात केली नाही, संकल्प सुद्धा केला नाही. ज्या घरामध्ये मला डीएनए करता बोलायचं केवढं मोठं महाराज कुळाचं पुण्य असतंय लक्षात घ्या. 7 पिढ्यापर्यंत काही मागितलं नाही देवाला. म्हणून स्वतः भगवान विष्णू परमात्म्याने तुकोबारायच्या रूपाने त्या घरामध्ये महाराज त्या संस्काराकरता अवतार घेतला. तुकोबारायचा 8वा अवतार. विठाला विठाला असे जगद्गुरु तुकोबाराय सांगतात मानवी जीवनामध्ये आल्यानंतर महाराज परमार्थ करायचा बरं का, बाकी काही करायचं नाही. का परमार्थ करायचा महाराज त्याचं कारण असं आहे. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात करील त्याचा परमार्थ, साधील त्याचा स्वार्थ, काढील त्याचा अर्थ आणि काहीच करत नसतो त्याच्या जीवनात येतो असतो अनर्थ. म्हणून प्रत्येकाने करायचा परमार्थ. विठाला विठाला परमार्थ करायचं म्हणजे नेमकं काय करायचं. कायेने वाचेने मनाने अनन्याश्चिंतयन्तो मामे जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहं. कायिक सेवा परमात्म्याची पहिली सेवा देवद्वेज गुरु प्राज्ञ पूजनम शौचमार्जवम ब्रह्मचर्यांशाचे शारीरम तप उच्यते तया प्रिय देवतालया यात्रादिके करावया 8 पहार पाया उळी घापी लिंग का प्रतिमा दिठे देखत खेवांगेष्टे लोटी जे का काठी पडली जायशी. मंदिराच्या समोर गेल्यानंतर दर्शन कसं घ्यायचं असं हाताड्या दर्शन इताड्या दर्शन नाही. साष्टांग दंडवत घालायचा देवाच्या मंदिराच्या समोर गेलं की महाराज असा 8ही अंग जमिनीवर टेकले पाहिजेत. याला म्हणतात नमन ते नम्रतांगी न देखे गुणदोष. ही झाली कायिक सेवा. देवद्वेज गुरु प्राज्ञ पूजनम शौच मार्जवम ब्रह्मचर्याविंशाचे शारीरम तप उच्यते. दुसरी आहे मानसिक सेवा बरं का. मनाने सतत त्या परमात्म्याचं स्मरण करायचं. जे आराध्य तुम्हाला आवडतंय, तुमची जर खंडेरायावर जर भक्ती असेल तर ती मूर्ती आपल्या अंतःकरणामध्ये धरायची. तुम्हाला जर कदाचित महाराज तिकडे गाणगापूरला स्वामी महाराज आवडत असेल तर त्यांचं भजन करायचं. धन्य धन्य प्रदक्षिणा सद्गुरुरायाची झाली त्वरा सुरमना विमान उतरायाची. तरी सुद्धा चालेल, काय फरक नाही बरं का. त्यांचं रूप आपल्या अंतःकरणात धरायचं, भजन करायचं. तिथून समजा आपल्याला पंढरीश परमात्मा आवडत असतील ते यायचं पंढरपूरला. आषाढी कार्तिके तुझ्या गोंधळाचे दाटे हो कुंडली कदेवता शोभे माळवंती हो एका जगाला उभी करा जोडी कशी हो आली आपली जेजुरीला. आली जेजुरीला का वारी वारी माझ्या मल्हारीची वारी वारी माझ्या मल्हारीची 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 वारी. जो देव आवडतो महाराज त्याचं श्रद्धेने भजन करायचं. याला म्हणायचं खरी निष्ठा, याला खरं भक्त म्हणायचं. ज्या भक्ताने धर्म अर्थ काम आणि मोक्ष भक्ती करता 4ही पुरुषार्थ मातीसारखे फेकून दिलेत आणि ज्ञानोत्तर भक्ती करतो त्याला हरिदास म्हणतात. विठाला असे जगद्गुरु तुकोबाराय महाराज त्या देवाचे अनन्य भक्त होते. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराय स्वतःचा अनुभव सांगतात बरं का. तसं तर काही अनुभवाची गरजही नाही. पहिला मुद्दा जेवढे खपुष्प शशशृंग आजातवादाचे जेवढे सिद्धांत आहेत त्याची गरजही नाही, ते अनुभवाला येत नाहीत. मृगजळ आहे का नाही ना, अनुभवाला येतं आणि त्याची गरजही नाही. म्हणजे पहिला मुद्दा काही अनुभवाची गरजही नाही, ते आपल्याला येतही नाहीत. दुसरा मुद्दा सांगतो, काही अनुभवाची गरज नसताना सुद्धा अनुभव आल्याशिवाय राहत नाही. तंबाखू खाण्याची काही गरज आहे का? गरज आहे का? जसं अन्न वस्त्र निवारा याची गरज आहे तसं तंबाखू खाण्याची काही गरज आहे का? पण अनुभव येतोय की नाही खाताना? बरं खात असताना तरी गपचीप खातात का? त्या बटव्यामधून ती पुढं ते 5 बोटात तो विडा घ्यायचा, जुनी ती चंची बटवा, आणि मग तो हातावर टेकवायचा, त्यातल्या काड्या वगैरे बाजूला काढायच्या, मग तो चुना असा अंगठ्यावर घ्यायचा, नंतर त्याच्यात तो असा लावायचा आणि जे त्या तंबाखूला घोळ घोळ घोळायचे ते मदन पूर्वी घोळायचे बघा, ते कंस वगैरे बैल लावून त्याला मदनच म्हणायचं ना. हा, भागा भागामध्ये भाषेचा फरक असतो बरं का. तुमच्याकडे कसं, आमच्याकडे मेल्यानंतर माणसं जाळतात, तुमच्याकडे
मेल्यावर जाळतात बरं का. आणि जिवंतही जाळतात पण हुंड्या पायी जाळतात. विठाला विठाला. आता जिवंत जाळणंही बंद केलंय कारण ते मिळतच नाहीत.